पहिला सामना उद्घाटनीय सामना नवतरुण क्रिकेट क्लब वाटोळी कर्णधाराने टॉस जिंकला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही गोलंदाजी करू. फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय वन साइड जिव्हाळा. षटक क्रमांक 1 महेश पवार पहिल्या षटकासाठी सज्ज झालेत. कॅप्टन 26 आणि त्यांच्या साथीला प्रवीण हरुगडे लिजंड क्रिकेटर. यास मात्र सामन्याला अगदी होईल सुरुवात. पंच देखील सज्ज आहे दोन्ही संघांना. विश यू ऑल द बेस्ट. जिव्हाळ्याकरांचा जिव्हाळा चषक पहिला चेंडू. पहिला चेंडू ओव्हर पिच होता. शॉर्ट आर्म पुलचा फटका. वन बाउन्स ओव्हर द फेन्स. अतुल भालेकर यांच्या बॅट मधून. अगदी पंच शहानिशा करत असताना इट्स अ ह्यूज हिट. जिव्हाळा चषक षटकार. पहिल्या चेंडूवर आपले मनसुबे स्पष्ट केलेत. कॅप्टन 26 सातारा टेनिस क्रिकेटचा मलिंगा म्हणून या खेळाडूची ओळख आहे, परंतु अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये अग्रगण्य असलेले नाव. पहिल्या चेंडूवर धावांचा श्री गणेशा होतोय षटकाराने. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिलं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज महेश. समोर अतुल भालेकर. ओव्हरपिच चेंडू इनसाइड आउट. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. लॉंग ऑफ आहे तैनात. एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. चांगलं क्रिकेट. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवर एक धाव प्राप्त केली आहे. ज्या प्रकारे पहिला चेंडू लेंथ बॉल होता त्याला ऑन साइडला मिड विकेटला फेकून दिला. दुसऱ्या चेंडूवर एक धाव प्राप्त केली आहे. क्रिकेटमध्ये तुम्हाला मोठा फटका आल्यानंतर मात्र स्ट्राईक रोटेट करणं हे खूप महत्वाचं असतं आणि तेच पाहायला मिळालं. अकुट टप्प्याचा चेंडू प्रवीण दादांनी बिगेट केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये, परंतु घोषांकित क्षेत्राच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होईल. पहिल्या चेंडूवर एक धाव मात्र प्राप्त केली आहे. धावांचं खातं देखील उघडलं जात आहे प्रवीण हरुगडे यांचं. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या 8. 3 चेंडूंचा खेळ झालाय. ज्या प्रकारे RS हे मैदान गोठवलीचे क्रीडांगण आपण पाहतोय, संपूर्ण मैदानाचा विचार केला तर यष्टीरक्षकाच्या मागच्या बाजूला आपण अगदी हिरवीगार वृक्षांचा आपण जो पिसारा पाहतोय, केळीचे अगदी बाग देखील पाहायला मिळते आणि प्रत्येकाचं लक्ष वेधून घेणार हे क्रीडांगण आहे. कारण नवी मुंबई सारख्या शहरामध्ये आपण ज्या वेळेला अशा क्रीडांगण पाहतो त्यावेळेला मात्र प्रत्येकचं मन प्रसन्न होतं आणि सकाळ देखील तेवढीच प्रसन्न आहे. चौथा चेंडू ओव्हर पिच ऑन साइडला. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. मिड विकेट 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये. सुनील एखादी चेंडू नक्कीच थांबवला. निश्चित एक धाव वाचवली. 4 चेंडू अखेर टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली. पहिल्या षटकामध्ये आक्रमण करत असताना अतुल भालेकर ऑन स्ट्राइक. कमी गतीने टाकलेला चेंडू काहीसा खाली राहतोय. चांगली गोलंदाजी. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. श्रीकांत एस्टनच्या मागे. 5 चेंडू अखेर या षटकामध्ये. एक षटकार जरूर आल्यानंतर मात्र गोलंदाज महेश यांनी पुनरागमन केलंय. अचूक टप्प्यावर मारा करत असताना 1 टू गो. कमी गतीने टाकलेला चेंडू लोअर फुल टॉस. लॉंग ऑन नाहीये. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप. जिव्हाळा चषक चौकार.
प्रवीण हरुगडे ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता, बॅकफुटला जाऊन क्रॉस बॅटेड फटका फसलाय, टायमिंग झालं नाहीये. डीपला स्क्वेअर लेग तैनात, ओमकार आणि डीपला येईल. पहिला धक्का वन साइड जिवाळा, प्रवीण हरुगडे बाद. आज जिव्हाळा चषकचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसाच्या सकाळच्या सत्रामध्ये प्रत्येकाला सुमधुर संगीत ऐकायला मिळालंय. मॅच बॉल आलाय. विवेक वरपे, छोटा बाहुबली इन नंबर 3 क्रमांक 3 वर आलेत आणि हा खेळाडू देखील मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. क्षेत्ररक्षण विखुरलंय, स्वीपर कव्हर आहे, लॉंग ऑफ लॉंग ऑन, मिड विकेट डीपला आहे आणि डीपला स्क्वेअर लेग तैनात केलाय. विवेक वरपे कशा प्रकारे फलंदाजी करतील, पहिल्या चेंडूवर यश प्राप्त केलंय आकाश पवार. पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेट क्षेत्ररक्षक आहे, धावचीची संधी जरूर होती परंतु फेकीच केली नाहीये. रमेश, अगदी मी म्हणेन फेकी करायला हरकत नव्हती कारण बॅकअप होता आणि कधी कधी तुम्हाला रिस्क घ्यावी लागते. क्रिकेटमध्ये असो अथवा आयुष्यात तुम्ही ज्या वेळेला धोका पत्करता त्यावेळेला तुम्हाला यश प्राप्त होतं. पहिले 2 चेंडू चांगल्या टप्प्यावर हाताळलेत आकाश पवार यांनी. तिसरा चेंडू हाफ ट्रॅकर होता, बॅडमिंटन स्ट्रोक, लॉंग ऑफच्या डोक्यावरून कॅप्टन सुवेद 26 ब्रँडेड स्ट्रोक, षटकार. धाव फलकावर अतुल भालेकर 2 षटकार ठोकलेत चांगल्या टच मध्ये. कमी गतीने टाकलेला चेंडू स्टेट डाऊन द ग्राउंड, कॅमेरामॅन तेजस म्हात्रे यांना दिली जाते मानवंदना. अतुल भालेकर यांच्या बॅट मधून सलगचा दुसरा मोठा धमाका, षटकार. पहिली षटकार हॅट्रिक येईल का अतुल भालेकर. षटकार हॅट्रिक मारण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू आकाश पवार यांचा बुंदट टाकलाय. 1 धाव मात्र प्राप्त होईल. महेश लॉंगॉनला क्षेत्ररक्षण चांगलं. या सिंगलच्या मदतीने स्ट्राइक रोटेट करत असताना अतुल भालेकर. टीमची धावसंख्या धाव फलकावर 27. या षटकातील चेंडूंचा खेळ शेष आहे 1 टू गो. शेवटचा चेंडू हाफ व्हॉली होता, महेश लॉंगॉनला तैनात. विवेक वरपे टायमिंग करण्यामध्ये थोडस अपयश आले परंतु 1 धाव प्राप्त केली जाईल. एक सिंगल रोटेट करत असताना विवेक वरपे स्वतःकडे ठेवतील स्ट्राइक. 2 षटकाच्या अखेर वन साइड जिव्हाळा 28 ला 1. बॉल देतोय आदर्श 11 बिलारेवाडी, विपक्ष ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान उदवणे, दोन्ही टीमचे कर्णधार. लक्षात घ्या पहिल्या डावाखेर आपली नाणेफेक केली जाईल.
षटक गोलंदाज विकास. पहिल्या 2 षटकामध्ये टीमची धावसंख्या धावफलकावर 28-14च्या धावगतीने टीम वन साइड जिवाळा आयोजन करत असताना मात्र चांगली सुरुवात देखील केली या सामन्यामध्ये. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता. विवेक वरपे यांच्या बॅट मधून छोटा बाहुबलीचा ब्रँड दाखवणारा षटकार. धावा धाव फलकावर स्वागत केलंय विकास यांच्या षटकाराने. पहिल्या चेंडूवर मोठा फटका आलाय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. फ्लाइंग स्लिप तैनात केली आहे. एक छोटा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. कमी गतीने टाकलेला चेंडू फ्लाइट चेंडूला दिलाय आणि चेंडूला सरळ फेकून दिलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून सलगच्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके. षटकार. सलगचा तिसरा मारण्याचा प्रयत्न जरूर केलाय आणि त्यामध्ये यश प्राप्त होईल. खणखणीत विवेक वरपे यांच्या बॅट मधून भालेकरवाडीचा ब्रँड दाखवणारा उत्तुंग षटकार. तो गेला खेळपट्टीवर त्याने पाहिलं आणि त्याने षटकार हॅट्रिक ठोकले. विवेक वरपे छोटा बाहुबली असंच म्हणत नाहीयेत. पीटीपीएल देखील आता जवळ येते आणि प्रत्येकाला मात्र खेळाडूवर नजर असेल. ऑन साइडला सलगचा चौथा 4 इन अ रो. विवेक वरपे छोटा बाहुबली अफलातून स्ट्रोक. षटकार. इथे मात्र काय फटकेबाजी. सांघिक अर्धशतक धावफलकावर झळकवले गेले. 52. विवेक वरपे नाबाद 26. अतुल भालेकर नाबाद 24. पहिल्या सामन्यामध्ये संघाने अर्धशतक झळकवले. 6 चेंडूवर 6 षटकार. आता मात्र वेध लागले असतील. गोलंदाजी चांगली करावी लागेल विकास. 5वा देखील समोर फटका खेळलाय महेश आहेत आणि 5वा मारण्याच्या प्रयत्नात मात्र बाद झालेत. विवेक वरपे यांना पाडतावा लागेल. या स्पर्धेमध्ये 4 चेंडूवर 4 षटकार ठोकण्याचा विक्रम केलाय. दुसरा धक्का. वाडीवाला पार्थ न्यू बॅटर. शेवटचा चेंडू शेष असेल. कुठेतरी गोलंदाज विकास यांनी फ्लाइट गोलंदाजी करण्याची चुकी केली आणि ज्या वेळेला तुम्ही फ्लाइट करता त्यावेळेला तुम्हाला चेंडूवर कंट्रोल असणं खूप गरजेचं असतं. विवेक वरपे यांनी फलंदाजी करत असताना धावा केल्या तब्बल. या डावामध्ये 26 धावा आणि 4 सलगचे षटकार ठोकलेत आणि हा विक्रम पहिल्या सामन्यामध्ये आपल्या नावे केलाय. शेवटचा चेंडू चांगला हाताळावा लागेल विकास यांना. शेवटचा चेंडू हाफ ट्रॅकर होता. पारतेश पहिला चेंडू खेळत असताना फेकून दिले चेंडूला. डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. जिवाळा चषक भालेकरवाडीचा ब्रँड दाखवणारा हा येतोय विस्फोटक षटकार. फलकावर 58-59 धावांचं लक्ष असेल टीम वाटोळे. 59 रन्स टू विन टीम वाटोळे. चला मी टॉस साठी विनंती करेन आदर्श 11 बिलारेवाडी विपक्ष ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान उदवणे.
मी विनंती करेन आदरणीय श्री निवासदादा मोहिते साहेब आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. 59 धावांचं लक्ष्य. पहिल्याच डावामध्ये ज्या प्रकारे फलंदाजी केली वन साइड जिवाळा त्या खेळपट्टीवर धावा बनतील. चला टीम आदर्श 11 भिलारेवाडी त्यांच्या विरोधात टीम ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान उदवणे. आपण पाहतोय टॉसचा बॉस वन साइड गेम चेंजर जिवाळाकरांचा जिवाळा चषक टॉस केला जाईल. टॉस उडवला जातोय. उदवणीने टॉस केलाय छापा आणि इथे मात्र काटा आलाय. अभिनंदन टीम आदर्श 11 भिलारेवाडी. सकाळचं सत्र आहे अगदी फ्रेश वातावरण. टॉस जिंकला. निर्णय काय असेल? पहिली फलंदाजी. एक धाडसी निर्णय घेतलाय फलंदाजी करण्याचा. आज शनिवारचा दिवस. स्क्वॉड आहे बऱ्यापैकी आहे. अगदी शनिवार म्हणून प्लेयर्स कमी आहेत परंतु आपल्या गावासाठी खेळायचंय. काय रणनीती असेल? जेवढा जमेल तेवढा जास्त स्कोर करण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा. नाणेफेक आपल्या विरोधात गेले टीम उदवणे आणि त्यांनी फलंदाजी घेतल्या. गोलंदाजी करायची 3 षटकांची लढत कितपत रोखण्याचा मानस असेल? 30 पर्यंत. आणि आज स्क्वॉड आहे आज आपला संपूर्ण आहे ना. थँक्यू सो मच. देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकलाय टीम आदर्श 11 भिलारेवाडी आणि त्यांनी सांगितलं आम्ही फलंदाजी करू. धन्यवाद. मी नक्कीच आदरपूर्वक विनंती करेन निवासदादा आपण देखील बसून घ्या. आज भालेकर वाडची आपण स्पर्धा पाहतोय आणि या सकाळच्या सत्राला सर्व मान्यवर देखील उपस्थित राहिलेले आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. लक्ष पार केलं जाईल का हे पाहायचं आहे. एकोणसाठ धावांचं लक्ष्य आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आघाडीचे फलंदाज श्रीकांत आणि त्यांच्या साथीला महेश. या खेळपट्टीवर जर धावा पहिल्या डावामध्ये म्हणल्या तर तुम्हाला दुसरा डावा देखील बनवता येऊ शकतात. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील कारण एका संघाने ज्या प्रकारे खेळपट्टीवर याच धावा बनवल्यात म्हणजे त्याच खेळपट्टीवर तुम्हाला देखील धावा करण्याची संधी असेल. परंतु तुमची रणनीती, तुमचा माइंडसेट, तुमचा टेम्परामेंट काय आहे हे खूप महत्वाचं आहे. समोर गोलंदाज सातारा टेनिस क्रिकेटचा मलिंगा कॅप्टन 26 अतुल भालेकर. एक वेगवान गोलंदाज. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. पहिला चेंडू. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या हलकासा बाहेर टाकलाय. निर्धाव चेंडूचे होते सांगता. अतुल भालेकर जिवाळाकरांचा जिवाळा चषक स्वतः आयोजकाच्या भूमिकेमध्ये आणि आयोजन करत असताना पहिल्या डावामध्ये फलंदाजी ज्या प्रकारे केली विवेक वरपे स्वतः कॅप्टन 26 आणि पाड एक चेंडू मध्ये 6 धावा केल्या. 600चा स्ट्राईक रेट ही बाब उल्लेखनीय राहिली आहे. दुसरा चेंडू वेगाने टाकलेला जातोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. वर्तुळाच्या आतमध्ये कोणती धाव प्राप्त होणार नाहीये. डॉट बॉल. अतुल भालेकर यांच्याकडे वेग आहे आणि या वेगासाठी जाणला जातो गोलंदाज. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ असताना 2 क्षेत्ररक्षक 30 वर्तुळाच्या बाहेर. तिसरा चेंडू. तिसरा चेंडू अगदी बुंद्यात टाकलाय. क्रॉट बॅट फटका खेळण्याचा प्रयत्न. आडवे बॅट जरूर केली परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. सलगचे 3 निर्धाव चेंडू हाताळलेत अतुल भालेकर यांनी. 2 क्षेत्ररक्षक 30 वर्तुळाच्या बाहेर. काऊ कॉर्नर आहे तैनात विवेक वरपे आणि लॉंग ऑफला तैनात आहेत पार्थेश. 3 चेंडू डॉट आलेत. हा चौथा चेंडू. चौथा चेंडू ओव्हर पिच समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावा. चौकार. वाला श्रीकांत 3 चेंडू डॉट खेळल्यानंतर मात्र चौथ्या चेंडूवर चौकार ठोकलाय. 2 चेंडू शेष.
अतुल भालेकर वेगाने चेंडू हाताळलाय, फटका फसलाय, झेलची संधी असेल आणि दुसऱ्या प्रयत्नात मात्र झेल पकडला जाईल. सावकाराचं प्रत्युत्तर श्रीकांत यांना बाद करून दिलंय. पहिला धक्का टीम नवतरुण क्रिकेट क्लब वाटोळे. षटकामध्ये अतुल भालेकर यांनी दिलाय 1 टू गो. 4 धावा धावफलकावर. 59 चा पाठलाग करायचा आहे. न्यू बॅटर आकाश. शेवटचा चेंडू स्लॅश करण्याचा प्रयत्न. फ्लाइंग स्लिपला चेंडू मार्गस्थ होईल गलीच्या रिझन मध्ये. आकाशाने पहिल्या चेंडूवर खातं उघडलंय. पहिल्या षटकाखेर टीम वाटोळे 5-1. ढलवाडीवाला नितीन षटक क्रमांक 2 साठी सज्ज झालेत. पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी केली अतुल भालेकर अप्रतिम. पहिला चेंडू कमी गतीने टाकलेला, आडवा बॅटने खेळायचा जरूर होता, परंतु 22 स्वरूपात 1 धाव प्राप्त होईल. बहुसंख्य क्षेत्रामध्ये 1 धाव प्राप्त होत असताना लक्ष जरूर मोठं आहे, परंतु प्रयत्न करावे लागतील. कारण पहिला सामना तुम्ही खेळत असताना अशा प्रकारच्या चुका टाळाव्या लागतील. महेश ऑन स्ट्राइक. कमी गतीने टाकलेला चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय, टायमिंग झालं नाहीये, फटका फसला आणि दुसऱ्या प्रयत्नात हा झेल पकडलाय. आणि पहिला झेल देखील असाच पकडला होता, दुसरा झेल देखील त्याच प्रकारे. सेलिब्रेशन. पहिला झेल देखील त्यांनी दुसऱ्या प्रयत्नामध्ये पकडला आणि हा झेल देखील दुसऱ्या प्रयत्नात. न्यू बॅटर सुनील. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, सलगचा दुसरा गडी बाद केला जाईल. नितीन यांनी ते ब्रेस पूर्ण केले. 0 बाद. सुधीर. हॅट्रिक स्पर्धेमध्ये होईल का पहिल्या सामन्यामध्ये? न्यू बॅटर विकास. सुनील आले आणि सुनील 0 बाद झालेत. पहिली विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये घेण्याची संधी प्राप्त आहे गोलंदाज सुनील यांना. ज्या प्रकारे आपण
ही स्पर्धा पाहतोय जिव्हाळकरांचा जिव्हाळा चषक आणि पहिल्याच सामन्यामध्ये एक विक्रम रचण्याची संधी असेल. हॅट्रिकचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतील फलंदाज विकास. हॅट्रिकचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. धावचीत जरूर होतील आणि यस इथे मात्र धावचीत झालेत फलंदाज आकाश यांना परतावं लागेल. केळीची बाग देखील आपण पाहतोय आणि सुमधुर संगीत पुढे खांदे झुकलेले दिसत आहे टीम वाटोळे. कमी गतीने टाकलेला चेंडू लॉफ्ट केलाय समाधान भालेकर. तिसरा झेल पकडतील कारण तिसरा झेल देखील अगदी दुसऱ्या प्रयत्नामध्ये पकडण्याचा प्रयत्न केला आणि सोडलाय. थोडासा सूर्यप्रकाश नक्कीच चेहऱ्यावर येतो ते सातत्याने सांगत असताना, परंतु हा झेल जर दुसऱ्या प्रयत्नामध्ये पकडला असता तर मात्र रील व्हायरल झाली असती. एक धाव मात्र जोडली गेली. कुठेतरी पराभवाच्या दिशेने वाटचाल करत असताना टीम वाटोळे प्रयत्न कुठेतरी सोडलेत, प्रयत्न कमी पडत आहेत. कमी गतीने टाकलेला चेंडू बॅटची कडा अपडेट होऊन झाले. फलंदाज त्रिफळा बाद विकास बॅक टू द अद्वैत 6 चेंडू 52 धावांचं अशक्य असं आव्हान. गोलंदाज पहिला चेंडू अजय यांचा पायावर टाकलाय, हवेत खेळाय. विवेक वरपे चेंडूकडे पाहत राहतील. पहिल्याच चेंडूवर अजयचं स्वागत षटकाराने केलंय. चूक केली, उशिरा का होईना षटकार आलाय. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ आहे चेंडू खाली नितीन आणि हा झेल मात्र चांगल्या प्रकारे पकडलाय. स्वतःच्या शरीराचं संतुलन मात्र योग्य प्रकारे. गुड कॅच ऑफ द क्वालिटी, कॅच ऑफ द मॅच नितीन आणि टिपलाय. बॅटर ओमकार. टीम वाटोळे संघाने आज प्रत्येकाला फलंदाजी द्यायचं ठरवलंय, कारण प्रत्येक जण येतोय, एक चेंडू खेळतोय, बाद होतोय. नवीन फलंदाजाला संधी प्राप्त केली जाते. कमी गतीने टाकलेला चेंडू आडवा बॅटने डिपला खेळलाय. स्क्वेअर लेग आहे तैनात, परंतु चेंडू गोलशंकी क्षेत्राच्या दिशेने नक्कीच मार्गस्थ होईल. एक धाव प्राप्त केली जाते. ओमकार यांचं खातं उघडलंय. हा सामना पूर्णपणे वन साइड जिव्हाळा या संघाच्या दृष्टीने झुकलेला दिसतोय. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे पैठणी साडी, त्याबद्दल देखील चर्चा केली जाईल. आडव्या बॅटने पंच केला फटका, लॉंग ऑन आहे डीपला. तत्पूर्वी नितीन वेगाने चेंडूवर आले, ते एक धाव मात्र प्राप्त करत असताना सामना आता खुला झालाय. टीम वन साइड जिव्हाळा आणि यस अगदी बॉस बोलतात की प्लेअर ऑफ द मॅचला देखील पैठणी साडी आहे. आज क्रिकेटच्या माध्यमातून नक्कीच आपण हाफ टॅकर चेंडू होता, बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, फ्लाइंग स्लिपला कॅप्टन 26 फलंदाज बाद.
आणि नक्कीच लाडकी बहीण योजना देखील आपण पाहिली, परंतु पाटण क्रिकेटमध्ये आज आपल्या घरातल्या आई असू द्या, बहीण असू द्या, बायको असू द्या अथवा मैत्रीण असू द्या, त्यांचा विचार करत असताना त्यांच्यासाठी अगदी पैठणी साडी, सामनावीराचा पुरस्कार जर तुम्ही पटकावला तर तुम्हाला पैठणी साडी मिळणार आहे आणि नक्कीच तुम्ही आपल्या घरातल्या आवडत्या स्त्रीला ती बहुमूल्य भेट देऊ शकता. पायफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, विजयाची औपचारिकता इथे मात्र पूर्ण केली आहे. टीम वन साइड जिव्हाळा वन साइड जिंकलेत पहिल्या सामन्यामध्ये. हार्ड लक बॅड लक टीम नवतरुण क्रिकेट क्लब वाटोळे.